नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय पाठ राखीण मालिकेचा आजचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे भाग्या छान नाचत असते. बाकीच्या मैत्रिणी पण छान नाचतात. प्राजूची मेहंदी छान रंगात आलेली आहे. इकडे मामी वगैरे सगळीच नाचतायत. वहिनी पण येऊन नाचतेय. दादा गाणी लावून उभा आहे आणि तिकडे मृणालिनी मेहंदी काढण्यात बिझी आहे. इकडे प्राजूच्या हातावर मस्त अशी छान अशी मेहंदी काढतायत आणि बाजूला गाणं लागलंय, मेहंदी रंगली ग. वातावरण एकदम छान असं लग्नसराईचं वातावरण झालेलं आहे आणि प्रत्येक जण या क्षणाचा आनंद घेतोय. प्राजूच्या डोक्यात वेगळे विचार असले तरी भाग्याच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे, ती जी काही नाचतीये, तो बघून ना इकडे प्राजू मनातल्या मनात शांत आणि धन्य होती अशी. आणि तोपर्यंत झाली मेहंदी असं मृणालिनी म्हणते. तेव्हा या सगळ्या नाचणाऱ्या मुली तिथे प्राजूच्या जवळ जातात आणि भाग्या आता तिथे जाऊन उभी राहते बरं का. पण तेवढ्यात हे शेजाऱ्यांचं वादळ घरात येण्यासाठी तयार होतंय, कारण ती इथे गाडीतच म्हणत असते, "ओ थांबा, थांबा. अहो वैद्यभुवांच्या घरात कुणाचं तरी लग्न ठरलेलं दिसतंय. तुम्हाला माहितीये का कुणाचं लग्न आहे ते?" असं विचारते. "अहो चला, आपण ना जाऊन बघूया." तर त्या सासूबाई म्हणत असतात तिच्या, "अहो चला, कशाला? नको, बरं नाही दिसणार." तर ती म्हणते, "अहो चला हो, काय होत नाही." असं म्हणत हे आगंतुक पाहुणे दोघेजण उतरलेले आहेत बरं का वैद्यांच्या घरात जायला. तर "काय झालं, इथे का थांबवली गाडी?" असं सासूबाई विचारत असतात तिच्या. तर ते म्हणतात, "अहो चला तर खरं, पण कुठे जायचंय?" तर इथे ती म्हणते, "आतमध्ये जाऊन बघूया काय चाललंय ते नेमकं. कुणाचं लग्न आहे ते तरी कळेल." तर "बरं दिसतं का ते?" असं त्या आजी म्हणजे सासूबाई म्हणत असतात. तरी म्हणतात, "असं असू दे, जाऊन बघूया आपण." तर ते म्हणतात, "आपल्याला काय करायचंय? आपला त्यांच्याशी आता काही संबंध नाहीये. चला आपण घरी जाऊया." तर ती म्हणते, "असा कसा संबंध नाहीये? आठवतंय का तुम्हाला, की ती चारुलता काय म्हणाली होती? म्हणजे मामी काय म्हणाली होती ते? एका महिन्यात भाग्यश्रीचं लग्न करून दाखवेन." मी तर असं ऐकलंय, की भाग्यश्रीचं एक लग्न मोडलं. चला आतमध्ये जाऊन बघूया नेमकं काय चाललंय ते. तर आता सासूबाई पण तयार होतात आणि चल चल असं म्हणत दोघी जणी या आतमध्ये जायला निघतायत. आता आतमध्ये गेल्यानंतर नेमकं काय काय होतंय बघूया. तर प्रेक्षकांना इकडे "अय्या किती भारी आहे मेहंदी" असं ह्या मैत्रिणी म्हणत असतात. तर ही वहिनी लगेच कशी म्हणते बघा, भारी म्हणजे काय? एवढ्या मोठ्या मेहंदी इन्फ्लुएन्सरने मेहंदी काढली म्हटल्यावर भारीच असणार ना ती, असं म्हणते बरं का. आणि मग सगळेजण छान असं हसत असतात. तर मृणालिनी आता तिथनं उठून जरा बाजूला बसते. तर आता थँक मृणालिनी, पण मेहंदी अजून पूर्ण कुठे झाली असं ही भाग्या म्हणते बरं का. तर इथे ना आता सगळे असं भाग्याकडे बघत राहतात. तर भाग्या पुढे म्हणते, "प्राजूच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव लिहिलं नाही, तर मेहंदी पूर्ण होणारच नाही." असं इथे भाग्या सांगते आणि म्हणते, "आणि ते नाव मी लिहिणार आहे," असं म्हणते. मृणालिनी छान हसतीये बरं कौतुकाने या दोघींकडे बघत. तर प्राजू सुद्धा कौतुकाने बघते आता. आणि आता प्रेक्षकांनो बघा हां, पुढे कसं घडतंय ते. तरी ते वहिनी पण छान असते. कुठे नाव लिहू असा प्रश्न भाग्याला पडलाय. कारण आता तिथे जागा ती शोधतेय. तर "अगं कुठे लिहायची काय गरज आहे? नाव तर तिच्या मनावरच कोरलंय." असं प्राजूची एक मैत्रीण म्हणते आणि त्याच्यामुळे ते वहिनींना अशी कौतुकाने लाडात हसते बरं का, लाजते. तर प्राजू आपली त्या वेगळ्याच विचारात आहे. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय. "वैद्यबुवा" असं म्हणत त्या दोघीजणी आतमध्ये आल्यात आणि आता सगळ्यांचं लक्ष त्या दोघींकडे जातंय. त्या दोघी कोण आहेत बघा. "नमस्कार" असं म्हणत त्या आतमध्ये येतात. चारुलताच्या चेहऱ्यावरची ते 12 वाजतात. कारण त्यांना इथे आठवतंय, की आम्ही कौशिकसाठी प्राजक्ताचा हात मागायला आलोय. भाग्यश्रीचा हात मागायला नाही आलेलो असं त्यांनी म्हटलेलं असतं. "ही प्राजक्ता दिसायला सुंदर आहे. तुम्हाला वाटलंच कसं या कुरूप भाग्यश्रीला मी माझ्या घरची सून करून घेईन म्हणून?" असं सगळं ते बोललेले प्रसंग जे काही आधी घडलेले आहेत ना, ते इथे आठवतायत. तिच्या चेहऱ्यावरचे सुद्धा रंग उडालेत बरं का. सगळे इथे शॉक झालेत, की ह्या दोघी इथे आता का आल्यात? तर इथे सुलक्षणा रागावून आतमध्ये चिडून निघून येते, कारण तिनं तिच्या नवऱ्याचं म्हणणं ऐकलेलं असतं, बोलणं ऐकलेलं असतं सगळं. आणि आता तिचा नवरा तो पण सुद्धा इथे येतो बरं का. दारूच्या अवस्थेत आहे, प्यायलेल्या अवस्थेत आहे, पण तिच्या पाठीमागून इथे येतो आणि आता काय समजूत घालतोय किंवा काय बोलणं होतं या दोघांमध्ये बघूया आपण. ते येऊन हाक मारतात, "सुलक्षणा, मगाशी तू मला आलोकच्या रूममध्ये काय-काय बोललीस, त्याचा त्रास झाला मला. आणि म्हणून मी हे सगळं बोलून गेलो," असं ते सांगतात बरं का. पण त्या सुलक्षणानं आपला हात असा म्हणजे थांबवते आणि म्हणते, "थांबा, तुम्ही काही बोललात, नाही बोललात तरी मला चांगलंच माहिती माझ्याबद्दल तुमच्या मनात काय येते," असं एकदम बोलत-बोलत बसते बरं का. आता तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे, "हे बघ आई, मोठी आई, हे बघा प्राजक्ताच्या मेहंदीचे फोटो आलेत. किती छान दिसतीये मेहंदी," असं म्हणत इथे ती मुलगी येते बरं का. आणि छान असे मेहंदीचे फोटो फ्लॅश होतायत. वेगवेगळ्या मेहंदी असे काढलेले डिझाईनचे. छान-छान फोटोज पाठवलेत. तर सुलक्षणा कौतुकाने बघत असते. "आलोकच्या नावाची मेहंदी छान रंगणार आहे प्राजक्ताच्या हातावर," असं बोलणं या तिघींचं चालू आहे. तर आता पुढे म्हणते, "पण मोठी आई, मी काय म्हणते, म्हणजे आलोक भाऊजींचं लग्न ठरलंय हे त्यांना माहिती नाहीये, म्हणून आपण सेलिब्रेट नाही करायचं का?" असा प्रश्न विचारलाय बरं का आता. आणि यावर आता सुलक्षणा काय उत्तर देणार बघूया.
लग्न घर आहे म्हणजे काहीतरी करायला हवं ना. ना आपल्या घरात मेहंदी आहे, ना संगीत आहे. असं हिचं टोमणा मारते, तर इकडनं ओरडतात बरं का काका आणि म्हणतात, "काय म्हणालीस तू? काय म्हणालीस तू?" असं ओरडतात जोरात आणि म्हणतात, "आलोकला त्याचं लग्न ठरलंय हे माहीतच नाही?" असं म्हणजे अविश्वासाने विचारतात आणि म्हणतात, "सुलक्षणा, अगं तुझं काय डोकं वगैरे फिरलंय का? तू आलोकचं लग्न करतेस आणि त्यालाच माहिती नाही. का? कशासाठी? कशाकरता माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळतीयेस तू?" असे प्रश्न ते विचारतात आणि इकडे सुलक्षणा म्हणते, "माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळण्याइतपत मी स्वार्थी आई नाहीये. तो आयुष्यभर आनंदी राहावा हाच मार्ग शोधून काढलाय मी त्याच्यासाठी," असं ठामपणे सांगतात आणि म्हणतात, "आणि तुम्हाला मी परत एकदा सांगतीये, की स्वतःला त्याचा बाप म्हणून घेऊ नका तुम्ही. माझ्या आणि आलोकच्या आयुष्यात तुमची काय जागा आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे." तर ते "सुलक्षणा" म्हणून जोरात ओरडतात, तरी म्हणते, "आवाज खाली." आणि आता तो असा त्याला सहन होत नाही, त्यामुळे असा बेडवर एकदम असा बसून राहतो आणि प्रेक्षकांनो सुलक्षणा काहीतरी विचार करत बघत राहते. तर "बघू मला फोटो, बघू कोण मुलगी आहे हे तरी बघूया, जिच्यावर सुलक्षणाचा इतका विश्वास आहे." असं म्हणत आता फोन मागितलाय बरं का फोटो बघायला. तर "दे फोटो बघायला." असं म्हणून आता ती खुडेनं विचारते, "देऊ का?" म्हणून. तर सुलक्षणा "दे" म्हणून सांगते. तर प्रेक्षकांनो आता प्राजूचा फोटो बघितल्यानंतर हे एकदम धक्का बसतो यांना. कारण का ते आधीच्या भागांमध्ये कळेल. कारण इथे गाडीचा चिखल उडलेला असतो त्या शाळेत जाणाऱ्या मुलीच्या आणि त्या शाळेत जाणाऱ्या मुलीच्या अंगावरचा चिखल इथे प्राजू स्वतःच्या हातानं पुसते आणि तो चिखल यांच्या गाडीनं उडवलेला असतो. तर हे सगळे घडलेले प्रसंग जे काही आहेत ते प्राजूचा फोटो बघितल्यानंतर इथे त्यांना आठवतात, दिसतात डोळ्यांसमोर आणि आता प्रेक्षकांनो इकडे अंबिका, "रेवती" असं म्हणत सुलक्षणा येते आणि म्हणते, "कोण म्हणतं या घरात मेहंदी होणार नाही? या घरात मेहंदीचा कार्यक्रम होणार. इथेच छोटासा मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. म्हणून मेहंदी देते." आणि म्हणते, "मी सगुणाला सांगते तयारी करायला." तर रेवती म्हणते, "आता खऱ्या अर्थाने हे घर लग्नघर वाटतंय." तर आता सुलक्षणा म्हणते, "अंबिका, माझ्या आलोकचं लग्न आहे." आणि आता प्रेक्षकांनो ती नवऱ्याकडे बघत म्हणते आपल्या, "त्यामुळे काहीही झालं तरी मेहंदीचा कार्यक्रम हा होणारच. कुणीही आड येऊ देत आणि काहीही करू देत. जग इकडचं तिकडं होऊ देत. पण पण या घरामध्ये सुलक्षणा ठरवणार तेच घडणार." असं म्हणत ना दाबा तिथे ऐटीत खुर्चीवर बसते बरं का. आणि प्रेक्षकांनो नंतरची फ्रेम आणि नंतरचा सीन असा एक नंबरचा घेतलाय. तो म्हणजे असा, की इकडे ना तिचा नवरा सुलक्षणाचा ते फोटो बघत असतो बरं का मोबाईलवर आणि तो मोबाईल असा समोर असा धरतो आणि तिकडे बसलेली सुलक्षणा आणि तो फोटो असा एकदम ना तो एकमेकांसमोर धरतो आपल्या आणि आता त्याच्यातून नेमकं त्याला काय समजून घ्यायचंय किंवा काय झालंय ते माहिती नाही. पण प्राजूला बघून मात्र इकडे हादरा बसलेला आहे सुलक्षणाच्या नवऱ्याला. आता पुढे भाग्याच्या घरात इथे काय चाललंय बघूया. "वैद्यबुवा येतायत, नमस्कार, नमस्कार" असं म्हणत. तरी ती बाई म्हणते, "अरे देवा! प्राजक्ताचं लग्न होतंय" असं म्हणते बरं का. आणि आता प्रेक्षकांनो पुढे बघा कशी-कशी टोमणे मारत बोलते किंवा काय-काय घडतंय ते. तर ती पुढे म्हणते, "मध्ये मी ऐकलं होतं की काय तिचं नाव? हां, हां, भाग्यश्री. भाग्यश्रीचं लग्न ठरलंय म्हणून." वैद्यबुवा म्हणजेच बाबा काही बोलत नाहीत, गप्प असे उभे राहतात. मामी पण काही बोलत नाही, गप्प राहते. पण इथे ती बाई बोलतच सुटली आणि ती म्हणते, "पण भाग्यश्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र दिसतच नाहीये मला." असं म्हणत आता जखमांवरच्या खपल्या काढायचं काम चालू केलंय बरं का. आणि आता पुढे बघा ती काय-काय म्हणते आणि नेमकी कशी परिस्थिती येते ते. तर आता ती बाई पुढे येत बोलते, "काय हो चारुलताबाई, कशा आहात तुम्ही?" असं म्हणत आता तिच्यासमोर येऊन उभी राहिली आणि मग म्हणते, "अहो मधल्या काळामध्ये मी इतकी बिझी होऊन गेले होते, की आमचा कौशिक ना यूएसला सेटल झालाय. त्याच गडबडीत होते हो मी. त्यामुळे ना तुमच्याशी बोलणं राहिलंच माझं." "काय म्हणाला होता बरं तुम्ही?" टिचकी वाजवून असं दाखवते आणि मग तो प्रसंग जो फ्लॅशबॅकमधला आहे तो इथे दिसतोय बरं का, दाखवलाय परत एकदा. कारण इकडे आजी वगैरे सुद्धा उठून बसते आणि आता ती बाई परत सांगते, की "तुम्ही काय म्हणाला होतात, की एका महिन्यात भाग्यश्रीचं लग्न करून दाखवीन, श्रीमंत मुलगा बघीन" वगैरे, वगैरे तुम्ही म्हणाला होतात. आणि मी पण बघतेच, की तुम्ही लग्न कसं करून देताय. तर फ्लॅशबॅकचा प्रसंग परत एकदा दाखवलाय आणि मी पण सांगते, की तुमच्यापेक्षा मोठ्या घरामध्ये भाग्याचं लग्न करून देईन आणि हा एका आईचा शब्द आहे वगैरे असं तुम्ही म्हणाला होता त्यावेळेला. आणि आता जुना प्रसंग इथे उखरल्यामुळे सगळे असे ना टेन्शनमध्ये आहेत. "आणि काय झालं हो त्याचं? नाही झालं का भाग्यश्रीचं लग्न?" असं म्हणत ती बाई पुन्हा एकदा विचारते बरं का इथे मुद्दामून. आणि आता सगळे भाग्या तर रागानं बघतेच आहे. बाकी सगळे पण असे रागाने बघतायत. ती म्हणते, "पुन्हा लग्न मोडलं की काय?" असं विचारते. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. तर आता ना जे वैद्यबुवा पण असे जरा म्हणजे वाईट वाटतंच ना असा जुना विषय निघाल्यानंतर. तर आता चारुलता स्वतःच म्हणते, की "लग्न मोडलं ना, लग्न मोडलं, पण तुम्हाला माहिती नसेल कदाचित,
तर भाग्यश्रीने स्वतःहून हे लग्न मोडलं असं आता चारुशीला सांगते बरं का. चारुशीला का चारू आता ती स्वतःहून सांगते म्हणजे मामी स्वतःहून सांगते आणि आता ती सांगते, की तुमच्यासारखंच नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी गत होती त्यांची असं म्हणते बरं का. आणि आता टोमणा मारते त्याच्यामुळे त्या बाईचा चेहरा बघा कसा झालाय परत. आणि आता पुढे बोलते म्हणते ती बाई, की "मग नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? अहो म्हणजे खोट तुमच्या मुलीत होती की म्हणजे नाही म्हणजे काय आहे ना, मी आपलं सहज विचारलं हां," असं म्हणते बरं का. आता हे किती उकरून काढायचं आणि किती खालच्या पातळीला उतरायचं बघा हां. तर आता प्रेक्षकांनो ना, ही बाई येते आणि म्हणते म्हणजे सासू येते आणि म्हणते, "अरे वाह! प्राजक्ता मेहंदी सुरू आहे तुझी? तुझं लग्न ठरलं वाटतं. आता लग्न ठरल्याशिवाय का मेहंदी काढतात तेवढी?" तर आता ती आजी म्हणते, "अभिनंदन." तर प्राजू म्हणते, "थँक यू." तर प्रेक्षकांनो भाग्या इथे ना मेहंदी काढण्यातच लक्ष दाखवते म्हणजे नाव लिहिण्यातच. तर आता बघा पुढे भाग्याने ना इकडे प्राजूच्या हातावर नाव लिहिलंय व्यवस्थित असं आलोक असं लिहिते आणि ती हसते. तर तेवढ्यात तिची मैत्रीण म्हणते, "अगं फक्त आलोकच का लिहितीयेस? तर पूर्ण नाव लिही ना. खरी गंमत ना आडनावात आहे. पूर्ण नाव लिही. आलोक सूर्यवंशी म्हणून." असं सांगितल्यानंतर इकडे ना भाग्या, प्राजू एकमेकींकडे बघतात आणि ती बाई अशी डोळे मोठे करून बघते आणि ती सासू तिची आली ती सुद्धा अशी मोठे डोळे करून बघते. भाग्या सुद्धा म्हणते, "हो लिहिते ना. आलोक सूर्यवंशी" असं म्हणत. तर प्रेक्षकांना आता इथून पुढे खरी मजा होणार आहे बरं का. आलोक सूर्यवंशी हे नाव ऐकल्यानंतर ती आजी विचारते, बाई विचारते, "प्राजक्ता, आलोक सूर्यवंशींचे लग्न होतंय तुझं? त्या आलोक सूर्यवंशी म्हणजे सुलक्षणा सूर्यवंशी त्यांचा मुलगा?" तरी ते वहिनी कशी गप्प बसेल ती म्हणते, "हो मग एवढं मोठं सासर मिळालंय आमच्या प्राजूला केवढं." आणि मग असं बोलल्यानंतर प्रेक्षकांनो भाग्य सुद्धा गोड असते बरं का. वहिनी पुढे म्हणते, "आता आमची प्राजू प्राजक्ता आलोक सूर्यवंशी होणार आहे." असं म्हणत ना अगदी मोठेपणा मारत वहिनी बोलते बरं का. म्हणजे मोठे घर, मोठं घर, मग सगळं पैसा वगैरे बघून इथे हरकली आहे वहिनी. तर आता प्रेक्षकांनो इकडे ती बाई म्हणते परत एकदा, "प्राजक्ताचं आलोक सूर्यवंशींशी लग्न होतंय?" असा प्रश्न विचारते आणि सगळ्यांना कळत नाही की अशी का बोलते. तर भाग्य सुद्धा विचारते, "हो का? तुमच्या पोटात दुखतंय का?" तर ती म्हणते, "आलोक सूर्यवंशींशी लग्न होतंय आणि तुम्ही सगळे एवढे खुश आहात?" अशा पद्धतीनं प्रश्न विचारते बघा आता. आणि आता पुढे बघा काय घडतंय ते म्हणजे आता हळू ती म्हणजे पाल सोडतात ना, असं पिलू सोडतात म्हणतात त्यातला प्रकार चालू आहे बरं का. आणि आता ती बाई म्हणते, "आम्ही आमच्या कौशिकसाठी तुमच्या प्राजक्ताचा हात मागायला आलो होतो, तेव्हा तुम्ही सगळेजण स्पेशली तुमची बायको तोंड वर करून म्हणाली होती की भाग्यश्रीचं लग्न झाल्याशिवाय आम्ही प्राजक्ताचं लग्न करणार नाही म्हणून. मग मग आता काय झालं असं? असं काय झालं की मोठ्या मुलीच्या अगोदरच धाकट्या मुलीचं लग्न लावून देताय तुम्ही?" असं म्हणत आता उलटे प्रश्न विचारलेत बरं का या बाईने. आणि मग म्हणते आपल्या सासूबाईंना, "बघा सासूबाई कशी ढोंगी माणसं आहे ती. बघा आपल्याला काय काय कारण देत होती ही लोकं आणि खरं कारण हे होतं की आम्ही भाग्यश्रीला पसंत केलं नाही म्हणून." कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणतात ना, तशी गत झाली आहे यांची, असं इकडे ना ही बाई म्हणते बरं का. आणि मामीला, मामाला, कोणाला सगळ्यांना काही कळत नाही. तर आता आजी म्हणते, "ए बाई, ढोंगी कुणाला म्हणतेस?" तर ही ओरडून म्हणते, "ढोंगी म्हणू नाहीतर कुणाला काय म्हणू तुम्हाला? माझ्या मुलासारखं चांगलं स्थळ नाकारून तुम्ही त्या सणकी आरोक सूर्यवंशींशी लग्न लावून देता यायचं?" असं म्हणून ओरडून विचारते. आणि मग प्राजक्ता इथे ना शांत बसते बरं का एकदम. आणि बाकी सगळ्यांना कुणालाच काय कळत नाहीये. तर इथे श्रीमंतीने तुमचे डोळे फिरलेत की काय? असा प्रश्न विचारलाय बरं का डायरेक्ट इकडे त्या बाईने. आता प्राजक्ताला मात्र टेन्शन आलंय. तर बाबा म्हणजेच मामा म्हणतात, "अहो ताई काय बोलताय तुम्ही?" तर ती बाई म्हणते, "प्राजक्ता तू सांभाळा. ज्या आलोकच्या नावाची मेहंदी तू हातावर रंगवतेस ना, तर त्याचा अतिराग तुझंच आयुष्य बेरंग करेल एक दिवस." असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो मामा म्हणजेच भाग्याचे बाबा इथे घाबरून असे बघतात, टेन्शन येते, धक्का बसतो त्यांना, विचारात पडतात ते. ते एकदम म्हणतात समोर येऊन, "माफ करा पण शब्द जरा जपून वापरा तुम्ही." असं म्हणून येऊन सांगतात इथे आणि म्हणतात, "काही काय बोलताय तुम्ही आमच्या जावई बापूंबद्दल?" असं विचारतात. आता प्रेक्षकांनो पुढे बघा काय काय घडतंय ते. तर इथे ना गोरे आजी, "अहो एक तर काही संबंध नसताना तुम्ही इथे आलाय आणि तरी सुद्धा मी तुमचे हात जोडून स्वागत केलं होतं आणि इथे येऊन या असं का बोलताय तुम्ही? कृपा करा आणि आमच्या आनंदात तुम्ही मोडता घालू नका." अशा शब्दात बाबा बोलतात बघा. आणि प्रत्येक जण इथे ऐकून घेतोय त्यांचं. तर आता ही म्हणते, "मी मी तुमच्या आनंदात मोडता घालते." ही सूनबाई आली ती म्हणते एकदम ओरडून, "मी आनंदात मोडता घालते?" परत एकदा विचारते आणि म्हणते, "त्यापेक्षा तुम्ही असं म्हणा ना की तुम्ही तुमच्या भाचीच्या आयुष्याची राख रांगोळी करताय." असं म्हटल्यानंतर भाग्या चिडून बघते बरं का एकदम. आता प्रेक्षकांनो कुणालाच काही समजत नाहीये. तो दादा पण म्हणतो, "म्हणजे?" तर प्रत्येक गोष्ट ना त्याला त्याच्या मनासारखी हवी असते.
पण तुम्ही तर तुमच्या भाचीचं आनंदाने लग्न लावायला निघालात त्याच्याशी, म्हणजे तुम्हाला आलोकच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असणार आहे. चौकशी केल्याशिवाय तुम्ही थोडीच मुलगी देणार आहात. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांना आता मामाला मात्र टेन्शन आले बरं का, की प्राजक्ताच्या आयुष्याची राख रांगोळी झाली तरी तुम्हाला फरक पडणार नाहीये, असं विचारते बरं का ती बाई इथे. आणि बाकी सगळेजणांना धक्का बसल्यासारखं बघायला लागलेत. बहिणीची मुलगी ओझं म्हणून होती आणि ती जबाबदारी तुम्ही लोकांवरती टाकून तुमची जबाबदारी मोकळी करतायत, असंच आहात आहे ना ते या सगळ्यामध्ये, अशा या शब्दात विचारते. आणि म्हणते, काय गे प्राजक्ता, आमच्या कौशिकशी लग्न न करता हा धोंडा गळ्यात बांधून घ्यायला तुला निघालीस तू, असं म्हणत विचारते बरं का इकडे. आणि आता प्राजक्ताकडे मोर्चा वळवलाय. आता सगळेच जण हक्काबक्कावून बघत राहिलेत. तर ती पुढे म्हणते, असो तुझं नशीब तुला लखलाभ, असं म्हणते बरं का प्राजक्ताला. आणि म्हणते, 1 महिना तरी त्याच्याबरोबर संसार करून दाखव तू, मग खूप झालं. अशा शब्दात बोलल्यानंतर इथे मामीला पण टेन्शन येते बरं का. सगळेजण तिच्याकडे बघायला लागलेत. आणि आता ती म्हणते, चला हो सासूबाई, असं म्हणत निघून जाणार. तेवढ्यात आता प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय बघा. थांबा, असं म्हणत इथे प्राजक्ता उठलीये. आणि आता ती काय बोलते ते बघत राहा. प्राजक्ता उठून अशी एकदम उभी राहते आणि आता सगळे तिच्याकडे बघायला लागतात. प्राजक्ता एकदा भाग्याकडे बघते आणि एकदा त्या बाईंकडे बघते आलेल्या, आणि उठते आणि परत त्यांच्या समोर येऊन उभी राहते. आणि म्हणते ती त्यांना, मागच्या वेळेस आलात तेव्हा तुम्ही भाग्याबद्दल वाटेल ते बोललात आणि आजही तुम्ही तेच केलं, असं म्हणत आता प्राजक्ता बोलायला चालू करते. आणि म्हणते, तुमच्या वयाचा आदर ठेवून मी गप्प होते, पण आता बास झालं. माझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल तुम्ही असं बोलूच कसं शकता, असा प्रश्न विचारते बरं का प्राजक्ता इथे ठामपणाने. तिला सगळं माहिती आहे, पण तरी सुद्धा ती असं बोलतीये कारण घरातल्यांना कळावं, म्हणजे समजून यायचं. आणि पुढे म्हणते, 4 चौघात एखाद्याची बदनामी करण्याचा हक्क तुम्हाला दिलाच कोणी? अगं पण बदनामी, असं म्हणते बरं का ती. आणि मग म्हणते, माझ्या मैत्रिणीची, तर तुमच्या मैत्रिणीची बहीण त्यांच्याकडे काम करते, असं म्हणत प्राजक्ता पुढे बोलायला चालू करते. ती काय ऐकते, तुमची मैत्रीण काय ऐकते, आणि त्यानंतर तुम्ही काय ऐकता, याच्याशी आमचं काहीच घेणं देणं नाहीये, असं सांगते बरं का. आणि आता प्रेक्षकांनो पुढे बघा, प्राजक्ता म्हणते, की इथे येऊन अशा ऐकीव गोष्टी सांगून तुम्ही एखाद्याची आबरू अशी चव्हाट्यावर का मांडताय, असं विचारते. तर भाग्याला तर आनंद झालाय बरं का, कारण प्राजक्ताने बोलायला चालू केले. आता ती बाई पुढे बोलणार तेवढ्या तिथे प्राजक्ता म्हणते, गप्प गप्प बसायचं, आता तुम्ही खूप बोललात. आता माझं नाही नाही, माझं म्हणजे माझं नाही, आलोक सूर्यवंशींच्या होणाऱ्या बायकोचं ऐकायचं तुम्ही, असं डोळे मोठे करून बोलते बरं का. आणि म्हणते, गेले 4 महिने मी त्या सूर्यवंशींकडे जाऊन काम करते. आलोक सूर्यवंशींना रोज डोळ्यासमोर बघतेय. तिथे त्यांना माझ्याशिवाय दुसरं कोणीच जास्त ओळखू शकत नाही. ते तुम्ही सुद्धा जास्त ओळखू शकत नाही, अशा शब्दात बोलते बरं का ती. आणि म्हणते, माझ्या भविष्याची चिंता करायची तुम्हाला काहीच गरज नाहीये. माझ्या भविष्याची चिंता करायला माझा मामा, माझी मामी आणि माझं अख्खं कुटुंब सक्षम आहे. एवढं म्हटल्यानंतर ना मामाच्या चेहऱ्यावर हसू येते. आणि आता ती पुढे म्हणते, चुकून आलात वाटते इथे तुम्ही. नाही म्हणजे आमंत्रण तर दिलं नव्हतं ना तुम्हाला, पण पाहुण्यांना अशा रिकाम्या हाती पाठवायची पद्धत नाहीये आमच्याकडे, असं सुद्धा प्राजक्ता बोलते बरं का. म्हणजे शालीतनं अगदी छान सत्कार केलेला आहे. तर प्राजक्ता म्हणते पुढे, आता मी जे काही बोलले तुम्हाला ना, ते जाताना सोबत घेऊन जा आणि आयुष्यभर तुम्ही ते लक्षात ठेवा. आलोक सूर्यवंशी अतिशय चांगला माणूस आहे आणि आलोक सूर्यवंशी सोबत मी स्वतःच्या मर्जीनं आणि खूप आनंदाने लग्न करतीये, असं प्राजक्ता ठामपणे परत एकदा सगळ्यांना सांगते. आणि म्हणते, काय म्हणालात तुम्ही मगाशी, माझं नशीब मला लखलाभ म्हणून? तर प्रश्न नशिबातच असेल ना, तर आज मी तुम्हाला सांगते की आलोक सूर्यवंशींसोबत माझं लग्न होतंय, म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान समजते. तर इथे ना प्रेक्षकांनो ती म्हणते, बाई बघताय ना सासूबाई, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, असं म्हणत प्राजूकडे बघत म्हणते. आणि म्हणते, नशीबवान म्हणतेस ना स्वतःला, मग बघूया तुझं नशीब फळफळतं की नंतर स्वतःच्याच नशिबाला तू दोष देतेस ते, असं आता इतक्या कठोर आणि इतक्या टोकाचं परत ही बाई बोलते बरं का. मामीला काळजी वाटते, पण ती काही बोलून दाखवत नाहीये. तर या दोघी अशा पद्धतीनं बोलून बाहेर पडल्यात, निघून गेल्या तिथे. पण टेन्शनचं वातावरण तयार करून सोडलंय बरं का अगदी. म्हणजे मनात शंकेची पाल कशी चुकचुकते ना, तशा पद्धतीचं झालंय. आणि आता प्राजक्ता काहीतरी विचार करते स्वतःशीच.
तर प्रेक्षकांनो भाग्या विचारते आता प्राजूला, "प्राजू, कौशिकची आई बोलत होती ते जिजूंबद्दल." एवढंच विचारल्यानंतर ते प्राजू म्हणते, "दादा तू म्युझिक का बंद केलंस? अरे माझी मेहंदी आहे ना, लाव आधी म्युझिक." असं म्हणत विषय बदलायचा प्रयत्न करते. मैत्रिणींना म्हणते, "तुम्ही का थांबला? या चला डान्स करायला या लवकर. अगं या पटकन." असं म्हणत त्या मुली मैत्रिणींना पण बाजूला करते आणि ते बाबांना सांगते म्हणजेच मामाला सांगते, "मामा काही झालेलं नाहीये. अरे तू ये इथे बस. अरे हे बघ मला मेहंदी काढली त्यामुळे मला हात नाही लावता येणार तुला. पण तू ये ना, बस ना इथे." असं म्हणत आता मामाला बसवते बरं का आणि म्हणते, "आजी अगं तू पण बस. काहीच काळजी करू नकोस, काहीच टेन्शन घेऊ नकोस. मामी अगं तू पण बस." मैत्रिणींना परत म्हणते, "अगं या ना, डान्स करा तुम्ही. आणि भाग्या तू काय उभी राहिलीयस? अगं लिही ना माझ्या नवऱ्याचं नाव, आलोक सूर्यवंशी म्हणून." आणि प्रेक्षकांनो आता बघा इथे भाग्या राजूच्या हातावर नाव लिहायला चालू करते हसत. जे काही झालंय ते म्हणजे विसरून जायचा प्रयत्न करतायत जे काही म्हटलंय त्याचा. पण भाग्या मात्र मेहंदी काढतीये तर प्राजूना काहीतरी आपल्या विचारात हरवलीये. आता मामी इथे मामाजवळ बसलीये जाऊन आलोक सूर्यवंशी नाव असं छान असं लिहिलेलं आहे बरं का आणि कौतुक करते प्राजू भाग्याचं. तर प्रेक्षकांनो इकडे मामी म्हणते देव आपल्याला एक एक संकेत देतोय आणि आपण नशिबाला दोष देणार. यावेळेस आपण एवढं कानावर पडून सुद्धा काहीच केलं नाही, असं मामी म्हणते इथे. आणि आता प्रेक्षकांनो इकडे मामा म्हणतोय, "आलोकराव नेमके कसे आहेत हे मला त्यांच्या तोंडूनच ऐकायचंय." तर इथे भाग्या पण म्हणते, "बाबा आपण या सगळ्याची खात्री करायला हवी." तर पण कसं करायचं असं विचारतात. तर इथे भाग्या म्हणते, "आपण उद्या हळद आहे तर आपण चौकशी करायला जातोय हे प्राजूला कळायला कामा नये. तर मला जरा जरी यात शंका वाटली तर मी हे लग्न मोडायला मागे-पुढे पाहणार नाही. शेवटी आपल्या प्राजूच्या आयुष्याचा प्रश्न आहे." आता नेमकं काय घडणार? प्राजूचं लग्न होणार की मोडणार? आलोकचा खरा चेहरा घरच्यांसमोर येणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा पाठ राखीन.